सर, बऱ्याच वेळा वास्तुदोष असेल तर लोक वास्तूची तोडफोड करतात. हे योग्य आहे का? तोडफोड हा काही अंशी किंवा काही प्रमाणात सुचवलेला एक पर्याय असू शकतो, पण हा अंतिम पर्याय नाही आहे. वास्तुशास्त्राचा ज्यावेळेस आपण विचार करतो, वास्तुशास्त्राच्या ऊर्जेचा विचार करतो, तर आम्ही वास्तुशास्त्राच्या रेमेडीजमध्ये बेसिक नियम वापरतो. कुठलीही ऊर्जा निर्माण करता येत नाही किंवा ती नष्ट करता येत नाही, ती रूपांतरित जरूर करता येत असते. मग तो दोष आहे, मग त्या दोषाला जर का आपल्याला अनुकूल करायचं असेल तर तिथे काही रेमेडियल टूल्स, वेगवेगळे रेमेडियल टूल्स येतात आणि त्या सोप्या रेमेडियल टूल्सच्या माध्यमातून आपल्याला हवी असलेली, आपल्याला अपेक्षित असलेला रिझल्ट नक्की मिळवता येतो. त्यामुळे प्रत्येक वेळेस वास्तुशास्त्र म्हटलं की दोष येणार आणि दोष म्हटलं की तोडफोड येणार, हा समज ठेवणं चुकीचं आहे.